संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वैद्यकीय तपासणीच्या रिपोर्ट नंतर कराडला कुठे ठेवायचं याचा निर्णय होणार आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी सुरू असून तपासणीनंतरच कराडबाबत डॉक्टरांकडून निर्णय घेतला जाणार आहे। अस्वस्थ वाटू लागल्यानं कराडला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कराडची तपासणी केली जाते। सध्या वाल्मिक कराडला सलाईन लावण्यात आले, सीटी स्कॅनही करण्यात आले। रिपोर्ट आल्यानंतर कराडला रुग्णालयात ठेवायचं की तुरुंगात पाठवायचं याचा निर्णय होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्यानं वाल्मिक कराड तुरुंगातच आहे। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात परिसरात गर्दी केली होती। सकाळी रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नवं रूप समोर आलं। केस पिकलेले, दाढी वाढलेली आणि अंगावर गुलाबी शर्ट अशा अवस्थेत वाल्मिक कराड दिसून आला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिकसह 5 जण अटकेत असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे।